नमस्कार मित्रांनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 5वी या वर्गातील पाठ क्रमांक 23 प्रामाणिक इस्त्रीवाला याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला या पाठाचं शीर्षक वाचूनच लक्षात आलं असेल की आज आपल्याला प्रामाणिकपणाविषयी माहिती समजून घ्यायची आहे. बघा मित्रांनो, आजच्या जगामध्ये बरेच लोक खोटं बोलून काम करत असतात आणि एखादाच क्वचित प्रामाणिक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत असतो. असाच काहीसा प्रामाणिकपणा एका इस्त्रीवाल्याच्या अंगी असतो आणि हेच आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याने कशा पद्धतीने प्रामाणिकपणे पैसे ज्या व्यक्तीचे होते त्याला परत केले आणि त्यानंतर ज्याचे पैसे होते त्या व्यक्तीने दामू काकांना म्हणजेच इस्त्रीवाल्याला काय बक्षीस म्हणून देऊ केलं हे आजच्या भागामध्ये आपल्याला शिकायचं आहे. म्हणून तुम्ही पाठ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर चला मित्रांनो, पाहूया प्रामाणिक इस्त्रीवाला. आधी मी पाठाचं वाचन करते आणि त्यानंतर तुम्हाला माहिती सांगते. मी शिवानी, 5वीत शिकते. माझे कुटुंब छोटेसे आहे. आई, बाबा, भाऊ शिवराज आणि मी. आई घरची सगळी कामे स्वतःच करते. आम्ही तिला मद आम्ही तिला मदत करतो. एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले. कपडे वाळल्यानंतर भाऊने त्याच्या घड्या करून टेबलावर ठेवले. आता बघा मित्रांनो, प्रामाणिक इस्त्रीवाला ह्या पाठामध्ये एक शिवानी नावाची छोटीशी मुलगी असते. इथे तुम्हाला चित्रात दिसतंय. तर ही छोटीशी शिवानी असते आणि ती कितवीमध्ये शिकते तर 5वीत शिकते. आणि ती तिच्या परिवाराचा परिचय म्हणजेच ओळख आपल्याला करून देते. ती म्हणते की माझे कुटुंब छोटस आहे आणि ह्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं तर आई, बाबा आणि तिचा भाऊ ज्याचं नाव आहे शिवराज आणि ती स्वतः राहते. आणि शिवानी म्हणते की आमच्या घरामध्ये काही कोणी नोकर चाकर कामाला नाही, तर माझी आई स्वतः सगळी कामे काय करत असते घरातली करत असते. आणि वेळ मिळाला तेव्हा आम्ही दोघंही भाऊ बहीण आईला काय करत असतो मदत करतो. आणि एके दिवशी काय झालं की आईने कपडे धुवून वाळत घातले आणि हे कपडे वाळल्यानंतर भाऊला सांगितलं की ते तू कपडे काढून घे. आणि मग भावाने काय केलं, ते वाळलेले कपडे काढून घेतले आणि नंतर त्यांच्या घड्या घालून त्याने काय केलं, ते टेबलावर ते कपडे ठेवून दिले. त्यानंतर पुढे काय झालं पाहूया. सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. त्यांनी आईजवळ पैसे दिले. ते तिला ठेवायला सांगितले. आई कामाच्या घाईत होती. तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले आणि ती कामात गळून गेली. आणि शिवराजने जे काही कपडे बाहेरून काढून आणले होते ते त्याने टेबलावर ठेवले आणि त्याच वेळेस तेव्हा सायंकाळची वेळ झालेली होती. आणि मग बाबा बाहेरून कामावरनं घरी आले होते आणि ती वेळ होती किती वाजेची तर सायंकाळी 5 वाजेची. आता सायंकाळ याचा अर्थ काय, संध्याकाळ, तिन्ही सांजेची वेळ. तेव्हा किती वाजले होते, 5 वाजलेले होते. आणि मग बाबा बाहेरून आले. त्यावेळेस बाबांनी काय केलंय, आईकडे थोडेसे पैसे दिले आणि बाबांनी आईजवळ पैसे दिले आणि सांगितलं की तू एका ठिकाणी ते पैसे व्यवस्थित ठेवून दे. आणि मग त्या वेळेमध्ये आई काय करत होती, जरा कामातच होती आणि आईच्या लक्षात नाही आलं. आईने काय केले, ते पैसे घेतले आणि घाईघाईने तिने कुठेतरी ठेवून दिले. म्हणजेच ते आईने कामाच्या घाईमध्ये असल्यामुळे तिने ते पैसे घेतले आणि टेबलावर जे काही कपडे ठेवले होते त्या कपड्यांच्या घड्यांमध्ये ते पैसे काय केले, तिने ठेवून दिले आणि पुन्हा परत ती कामात गळून गेली. आता गळून जाणे याचा अर्थ काय, ती कामामध्ये व्यस्त झाली, मग्न होऊन गेली आणि मग ती पुन्हा तिच्या कामाला लागून गेली. आता बघा, तुम्हाला इथे चित्रात दिसतंय की आई काय करत आहे, काम करत आहे आणि काम करत असताना ही शिवानी काय करत आहे, कपड्यांच्या घड्या घालत आहे आणि ते कुठे ठेवते, ती पिशवीमध्ये ठेवते. आता पुढे काय झालं पाहूया. बाबा बाहेर गेले होते आणि बाबांनी पैसे दिले आणि बाबा कुठे गेले, बाहेर निघून गेले पुन्हा. आई कामात होती. भाऊ खेळायला गेला होता. मी अभ्यास करत होते. इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले.
इस्त्रीसाठी कपडे मागू लागले. आई स्वयंपाकघरातून म्हणाली, अगं शिवानी, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. मी कपडे पिशवीत भरून दिले. इस्त्रीवाले काका कपडे घेऊन निघून गेले. आणि जेव्हा बाबांनी आईला पैसे दिले, ते पैसे आईने काय केले, टेबलावर ठेवलेले जे काही कपडे होते त्या कपड्यांमध्ये तिने ते पैसे ठेवून दिले. आता बघा, इथे तुम्हाला टेबल दिसतोय आणि ह्या टेबलावरती हे कपडे घड्या घालून ठेवलेले आहे आणि त्या घड्यांमध्येच तुम्हाला ह्या ठिकाणी पैसे दिसत आहे बघा. पण शिवानीच्या ते काही लक्षात येत नाही. आणि मग बाबांनी ते पैसे दिल्यानंतर बाबा काय केले, घराच्या बाहेर निघून गेले. आणि मग आई पुन्हा आपल्या आपल्या कामामध्ये, किचन मध्ये काम करायला लागली. आई कामात होती आणि त्याच वेळेस सायंकाळ झालेली होती, म्हणून भाऊ पण घराच्या बाहेर खेळायला गेला होता. आणि मी स्वतः म्हणजे शिवानी म्हणते की मी काय करत होती, अभ्यास करत होती. तेवढ्यात इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले आणि आमच्याकडे इस्त्रीचे कपडे घेण्यासाठी कोण येत होतं, तर दामू काका. आता इथे तुम्हाला दारामध्ये दिसत आहे की बाहेर हे दामू काका कशासाठी आलेले आहे, इस्त्रीचे कपडे घेण्यासाठी आलेले आहे. आणि त्यांच्याकडे एक बॅग पण आहे आणि ते इस्त्रीचे कपडे मागू लागले. आणि मग आई इथे किचन मध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये होती आणि मग तिने आवाज दिला मला आणि सांगितलं, अगं शिवानी, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. आणि मग असं सांगितल्यानंतर शिवानी काय करते, एक थैली घेते, पिशवी घेते आणि त्या पिशवीमध्ये हे कपडे ती टाकताना आपल्याला इथे दिसत आहे. आणि मग शिवानीने पण काय केलं, ते कपडे पिशवीमध्ये भरून दिले. मी कपडे पिशवीत भरून दिले आणि इस्त्रीवाले काका ते कपडे घेऊन निघून गेले. त्यानंतर काय झालं असेल पाहूया. 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले. नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली, पण पैसे काही सापडेत ना. आई कावरीबावरी झाली. पैसे गेले कुठे? आई विचारात पडली. घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली, पण पैसे काही सापडले नाहीत. आणि बाबा जेव्हा बाहेर निघून गेल्यानंतर दामू काका कपडे घेऊन काय झाले, घराच्या बाहेर निघून गेले. आणि त्यानंतर 2 दिवसांनंतर बाबांनी काय केलं, आईकडे पैसे मागितले. जे मी परवा तुला पैसे दिले होते, ते आता मला पैशाची गरज आहे, म्हणून बाबा आईकडे पैसे मागू लागले. आणि आईला सवय होती की बाबांनी पैसे दिले की ती कुठे ठेवायची, कपाटामध्ये ठेवायची नेहमीप्रमाणे. बघा मित्रांनो, आपण देखील आपल्याकडे पैसे असेल तर आपण काय करतो, घरामध्ये इकडे तिकडे कुठेच नाही ठेवत, तर आपण एक तर कपाटामध्ये ठेवतो किंवा कपाटामध्ये असणाऱ्या तिजोरीमध्ये आपण ते पैसे ठेवतो. आणि आईला पण सवय होती की पैसे ती कुठे ठेवायची, कपाटामध्ये ठेवायची. आणि मग नेहमीच्या सवयीप्रमाणे ती काय करायला लागली, कपाटामध्ये पैसे शोधू लागली. पण तिला पैसे काही सापडेत ना. आणि मग तिच्या लक्षातच येत नव्हतं की मी पैसे नक्की कुठे ठेवले. आणि मग जरा आई कावरी बावरी झाली. आता कावरी बावरी होणे याचा अर्थ काय, जरा गोंधळून गेली आई की अरे, मी तर पैसे इथेच ठेवले होते, आता गेले कुठे. तर मग कावरी बावरी होणे याचा अर्थ काय, गोंधळून जाणे. मग आई जरा गोंधळून गेली की कुठे ठेवले असतील. आणि मग ती स्वतःशीच प्रश्न विचारायला लागली की पैसे गेले कुठे. आई जरा विचारातच पडली. आणि घरात सगळीकडे पैशाची शोधाशोध सुरू झाली. आणि इकडे तिकडे ते पैसे शोधाशोध करायला लागले, हुडकायला लागले की अरे बापरे, हे पैसे ठेवले गेले असतील कुठे. पण पैसे काही तिला सापडले नाहीत. आणि मग तिला जरा थोडं टेन्शनच आलं की आता यांना पैसे तर पाहिजे आहे, आता आपले पैसे सापडत नाही आणि ते पैसे गेले कुठे असतील. आणि मग त्या टेन्शन मध्येच आई जरा होती. आणि त्यावेळी सायंकाळ झालेली होती. सायंकाळच्या वेळेला दामू काका घरी आले. ते हाका मारतच, वहिनी, अहो वहिनी. आई बाबा बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का, जरा वैतागूनच आईने विचारले. आणि मग आई जरा त्या पैशाच्या गोंधळामध्ये होती, तिला पैसे सापडत नव्हते. आणि ती पैसे शोधाशोध करत होती. आणि त्याच वेळेस बाहेरून दामू काका आईला काय करायला लागले, आवाज द्यायला लागले. आणि मग आईला वाटलं की हा दामू आपल्याला एवढा आवाज का देत आहे. आणि मग आई आणि बाबा त्यांना जरा थोडं नवल वाटलं, म्हणून ते काय केले, घराच्या बाहेर आले. आणि मग ते घराच्या बाहेर आल्यानंतर आई त्या दामू काकांना म्हणते की काय रे बाबा, तू कपडे आणलेस का. पण जरा थोडस ती चिडक्या स्वरामध्ये, म्हणजे वैतागणे याचा अर्थ काय, जरा रागावूनच ती चिडून त्या दामू काकांना म्हणाली की तू कपडे आणलेस का, का पैसे बाबा कपडे, काय रे बाबा तू कपडे आणलेस का, असं जरा आई वैतागून त्या दामू काकांवर ओरडली. आणि त्याच वेळेस दामू काका काय करतात ते पाहूया. दामू काकांनी खिशातून पैसे काढले. अहो वहिनी,
तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले अन कपड्यांच्या घड्यामध्ये हे पैसे सापडले. ते परत करायला आलो. पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. आईने पैसे मोजले आणि मग आई जरा चिडलेल्या अवस्थेमध्ये होती आणि त्याच वेळेस दामू काकांनी काय केलं, आपल्या खिशातून पैसे काढले आणि मग त्या वहिनींना म्हणजे शिवानीच्या आईला ते पैसे द्यायला लागले ते आणि म्हणाले, अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीसाठी जे घेतले होते त्या इस्त्रीच्या कपड्यांमध्ये मला पैसे सापडले आणि ते परत करायला मी तुमच्याकडे आलेलो आहे. असं हे दामू काका त्या शिवानीच्या आईला सांगतात आणि ते पैसे देतात आणि सांगतात की तुम्ही पैसे काय करा, मोजून घ्या आणि हे कपडे पण इस्त्रीचे तुम्ही घ्या. असं म्हणत आई पैसे पण घेते आणि कपडे पण घेते. आणि दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले आणि असं त्यांनी पैसे पण दिले आणि कपडे पण दिले आणि त्यानंतर आईने काय केले, पैसे मोजून घेतले. आता बघा मित्रांनो, तुम्हाला इथे चित्रात दिसतंय की आई बाबा घराच्या बाहेर आलेले आहे आणि हा शिवानीचा भाऊ शिवराज पण आहे आणि त्याच्या शेजारी त्याच्या बरोबरच आणि शिवानी पण आहे आणि हे दामू काका ते कपडे इस्त्रीचे घेऊन आलेले आहे आणि त्यांनी खिशातून पैशाची रक्कम काढलेली आहे आणि ही पैशाची रक्कम शिवानीच्या आईच्या हातामध्ये ते देत आहे आणि ते कपडे सुद्धा त्यांना परत करताय. आणि मग आईने काय केले, ते पैसे घेतले आणि ते पैसे मोजून घेतले आणि त्यावर आई म्हणाली की दामू, पैसे बरोबर आहे, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. बाबा म्हणाले. बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले. तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत पण कष्टानेच कमवून खातो. दामू काका जायला निघाले. आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले आणि आईने जेव्हा ते पैसे घेतले, ते पैसे मोजून झाल्यानंतर त्या दामू काकांना सांगितलं की तू जे काही दिलेले पैसे आहेत ते बरोबर आहे आणि मला तुझा प्रामाणिकपणा म्हणजे सच्चेपणा मला खूप आवडला. कारण आजकालच्या जगामध्ये कोणाला पैसे भेटले तर ते लोक परत करत नाही, उलट ते स्वतःजवळच ठेवून घेतात. पण त्यातला तू नाही. तू काय केलं, तुला सापडलेले पैसे तू पुन्हा परत मला आणून दिले, म्हणजे हा तुझा खरा प्रामाणिकपणा आहे. आणि मग बाबांना पण ते आवडलं आणि बाबा पण म्हणाले की मला तुझा प्रामाणिकपणा आवडला आणि बाबांनी काय केलं की त्या दामू काकांना 100 रुपये बक्षीस देऊ केले आणि ते जेव्हा पैसे देत होते 100 रुपये त्याला बक्षीस म्हणून, त्यावेळेस दामू काका त्यांना म्हणाले की नको भाऊसाहेब. भाऊसाहेब कोणाला म्हटलेलं आहे इथे, तर शिवानीच्या वडिलांना, की ते म्हणाले नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत पण आम्ही काय करतो, कष्टानच कमवून खातो, आम्हाला फुकटचे पैसे नको. दामू काका पुन्हा परत त्यांच्या कामाला निघायला लागले आणि त्याच वेळेस आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. आता पाठमोरी बाजू म्हणजे काय, की त्यांच्या पाठीकडची जी बाजू होती ते काका रस्त्याने निघायला लागले आणि त्याच वेळेस आई बाबा त्यांच्या पाठीमागच्या ज्या बाजूकडे पाहत राहिले आणि ते पण कसे, कौतुकाने. आणि त्यांना कौतुक वाटलं की आजच्या भलाईच्या जमान्यामध्ये असेही प्रामाणिक लोक अजून आहेत. बघा मित्रांनो, आपल्याला सुद्धा एखादी वस्तू सापडली तर आपण काय करतो, ती वस्तू उचलतो आणि एखादा 100रातून एखादा विद्यार्थी असतो की तो प्रामाणिकपणे ती वस्तू ज्याची आहे त्याला ती काय करत असतो, परत करत असतो. आणि काही मुलं असतात त्यांना जर वस्तू सापडली तर ते काय करतात, स्वतःजवळच ठेवतात, ना की ती दुसऱ्यांना देतात. खरं तर हे आपल्या आई वडिलांनी आपल्याला जेव्हा शिकवलेलं असतं की कोणाची वस्तू घेणं चुकीचं आहे, त्याच वेळेस त्या मुलांवर ते संस्कार होतात आणि मुलं पण ज्याची वस्तू आहे त्याला ती परत करत असतात आणि ती सापडलेली वस्तू ते स्वतःजवळ न ठेवता ज्याची आहे त्याला ती परत करत असतात. तसंच हे दामू काका देखील ज्याचे पैसे होते त्यांना ते काय करत असतात, परत करतात आणि त्यांचा तो प्रामाणिकपणा आपल्याला ह्या पाठांमधून पाहायला मिळालेला आहे. तर मित्रांनो, असंच तुमच्या काही बाबतीत प्रामाणिकपणाचा अनुभव आलेला असेल तर ते तुम्ही मला कमेंट करायला विसरायचं नाहीये. तर चला पाहूया आता ह्या पाठातले शब्दार्थ. त्यामध्ये पहिला शब्दार्थ आहे कामात गढून जाणे. आता कामात गढून जाणे याचा अर्थ कामात मग्न होते, मग्न होणे म्हणजेच आपलं आपलं काम करत राहणे. त्यानंतर पुढचा शब्दार्थ आहे, शब्दार्थ नाही तर हे वाक्प्रचार आहेत. त्यानंतर पुढे कावरी बावरी होणे. कावरी बावरी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे गोंधळून जाणे. जरा ती गोंधळली, कुठे ठेवले असतील पैसे, या पद्धतीने. त्यानंतर पुढचा शब्दार्थ आहे वैतागणे. वैतागणे याचा अर्थ चिडणे.
पुढचा शब्दार्थ आहे पाठमोरी. पाठमोरी याचा अर्थ पाठीकडची बाजू. आता मित्रांनो, हे जे दोन वाक्प्रचार आहेत, हे दोघं वाक्प्रचार आहेत आणि याचा काय करायचं आहे, तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. आणि हे जे दोन शब्द आहेत, हे काय आहे, शब्दार्थ म्हणजेच कठीण शब्द आहेत, त्यांचा ह्या अर्थ आहे. तर तुम्हाला वाक्यात उपयोग करा असा देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यावेळेस तुम्ही वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायला विसरायचं नाहीये. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काय शिकलो, की बाबांनी जे काही आईकडे पैसे दिलेले होते, ते पैसे आईने काय केले, कपड्यात टेबलावर ठेवलेले जे कपडे होते त्या कपड्यांमध्ये ते पैसे तिने ठेवून दिले आणि कामामध्ये ती पुन्हा गळून गेली. आणि 2 दिवसांनी बाबांनी पुन्हा परत त्या आईकडे पैसे मागितले आणि ते पैसे तिला परत सापडले नाही. आणि ते पैसे सापडले नाही त्याच वेळेस दामू काका ते पैसे परत करण्यासाठी येतात आणि ते प्रामाणिकपणे पैसे त्या शिवानीच्या आईकडे परत येतात. आणि हे पैसे जेव्हा ते परत करतात, त्या परत करणाऱ्या पैशांमध्ये त्यांना दामू काकांमध्ये काय दिसला, प्रामाणिकपणा दिसला. म्हणजेच काय, की दामू काकांनी आईला ते पैसे परत केले. अशा प्रकारे ह्या दामू काकांचा प्रामाणिकपणा आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळालेला आहे. तर तुम्हाला हाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि असंच प्रामाणिकपणाचा अनुभव तुमच्या बाबतीत देखील घडला असेल तर तो देखील मला कमेंट करायला विसरायचं नाही. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, की कधीही आपण प्रामाणिकपणाने वागलं तर देव देखील आपल्या पाठीशी असतो. आणि जर तुम्ही खोटं वागलं तर देव हे आपल्याला शिक्षा करायला मागे पुढे पाहत नाही. म्हणून प्रत्येकाच्या अंगी प्रामाणिकपणा हा गुण असला पाहिजे, तरच आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. हेच आजच्या भागामधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.